आणि मार्लेश्वर 5 किलोमीटर। तर आपला प्रवास मार्लेश्वरला असणार आहे। आणि नमस्कार मित्रांनो, सोजंग अथर्व यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं मित्रांनो हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी, पुन्हा आपण कोकणामध्ये आलेलं आहे आणि कोकणातील हा व्ह्यू बोलला ना तर आमचं कासे मागजन ही गण नदी आणि हाच तो मित्रांनो ब्रिज। आणि हा ब्रिजवरची मजा आहे ना मित्रांनो एक नंबर आहे फोटोशूटसाठी। जर चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मंडळी, आजचा जो ब्लॉग असणार आहे तर चाललोय आपण मार्लेश्वरला आणि मार्लेश्वरचा आज देवाचं आपण दर्शन घेणार आहोत आणि तिथला पण व्ह्यू मित्रांनो एक नंबर आहे। तोपर्यंत आपण चाललोय आता ना तर बाईक घेऊन चाललेला आहे आणि बाईक आपण पाठी लावलेला आहे आणि बाईकच्या इथून जो मित्रांनो व्ह्यू पाहायला मिळणार आहे ना पुरा आपला कोकणातील हा हायवे किंवा आतले जे रोड आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर यूट्यूबच्या माध्यमातून हे असे नवीन ब्लॉग आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर आता आपण आलो आहोत गोवा हवेच्या इथे आलेला आहे आणि हा मित्रांनो रोड आहे ना पाठच्या साईडला, म्हणजे तुर्लेतून मित्रांनो हा रोड बायपास झालेला आहे। म्हणजे मागजन कर्जतून पण जाऊ शकता, कर्जतून गणपतीपुले पण जाऊ शकता। जर ह्या रोडला जर नक्कीच जर आलात ना तर हा रोड तुरल गावातून आतमध्ये जातो हरेकरवाडीतून आणि मग तिथून मित्रांनो तो मागजनमध्ये जातो आणि मागजनमधून तुम्ही जर गणपतीपुल्याला जायचं असेल तर हा जवळचा रोड आहे। कारण जर पुढून जर गेलात ना तर ह्या साईडून संगमेश्वर रत्नागिरी करून डिंगणी मार्गातून जायला लागतं। हा जो बायपास रोड आहे ना लय भारी आहे रोड आणि जर बघायला गेलात तर कोकणातील ह्या अशा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळणार आहेत। तर मंडळी, आपण आलो संगमेश्वर डेपोमध्ये आणि संगमेश्वर डेपोमध्ये जर मित्रांनो जर आलात ना तर खूप सारी गर्दी इथे पाहायला मिळते डेपोमध्ये। जो पाठच्या साईडला व्ह्यू पाहायला मिळतोय ना मित्रांनो, तर संगमेश्वरमधून मित्रांनो रत्नागिरी चिपळूण या साईडला जाणार आहे किंवा देवरुख या मार्गावरती बस खूप असतात आणि ते आपल्याला आज पाहायला मिळतात यूट्यूबच्या माध्यमातून। तर कोकणातील हा संगमेश्वर डेपो आहे ना तर गोवा हवेच्या साईडलाच आहे, राईट साईडला आहे।
आणि तो मित्रांनो आपल्याला इथे सर्व बस पाहायला मिळतात आणि डेपोची जी सुधारणा पण मित्रांनो चाललेलीच आहे. आणि आपल्या साईडला जो पाचच्या साईडला आहे ना तर संगमेश्वर डेपो आहे. आणि तर मंडळी आपण चाललो आहे मार्लेश्वरमध्ये. आणि देवरुखमधून मित्रांनो खूप भारी रोड होता आणि इथला प्रवास मित्रांनो एक नंबर झाला. आणि आता आपल्याला जायचं आहे मार्लेश्वर मंदिरामध्ये. आणि इथून आपल्याला 12 किलोमीटर आहे मारल. आणि मारलवरून मित्रांनो मंदिरामध्ये आपल्याला जायला मिळणार आहे. आणि हाच मित्रांनो तो म्हणजे गेट आहे, प्रवेशद्वार हाच बोलायला लागेल. आणि इथून जो प्रवास झाला आहे ना तो आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आणि तर मंडळी आपला प्रवास आहे मार्लेश्वरचा. आणि मार्लेश्वरचे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत मारलमध्ये आलेलो आहेत. मारल 0 किलोमीटर आणि मार्लेश्वर 5 किलोमीटर. तर आपला प्रवास मार्लेश्वरला असणार आहे. आणि जो प्रवास आहे एक नंबर झाला बाईकवरतून जी राईड, आज बाईक राईड आपल्याला पाहायला मिळते तो शॉट. आणि मित्रांनो मार्लेश्वरला गेल्यावरती आपल्याला अजून खूप सारा नजारा पाहायला मिळणार आहे. आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो धुकं पाहू शकता तिकडे. आणि तिकडेच आपल्याला वरती जायचं आहे मार्लेश्वरला. आणि रस्ता पुढे पूर्ण खराब आहे. आणि पाहू शकता जर आलात गाडी घेऊन तर चौकात या, कारण सर्वात रस्ता
चालूच ठेव. काका तर काका नाव काय आपलं? अरविंद जयराम लोंढे. ओके, तर आपल्या इथे गाडी पार्किंगचे किती काय घेत आहे? 2 व्हीलर 10, 4 व्हीलर 30, मिनी बस 50. ओके, तर मंडळी असा हा आजचा प्रवास असणार आहे. कारण मार्लेश्वरला आलात नक्कीच मित्रांनो हे इथे काढायला लागतं गाडी पार्किंगचं. कारण गाड्या इथे सेफ्टी राहतात, पेट्रोल वगैरे कोण काढत नाही. तर काही ठिकाणी पेट्रोल वगैरे काढतात आणि हा इश्यू होत असतात. फार मित्रांनो इथं चांगली सोय आहे. तर पाहू आपण प्रॉपर मार्लेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आलेलं आहे आणि जिथे इथे आपण गाडी पार्क केलेली आहे पाठच्या साईडला. आणि जर पुढे बघायला गेलात ना तर मार्लेश्वर मंदिरामध्ये जायचं असेल तर इथे ओठी वगैरे घेतलं तर प्रसादी वगैरे इथून नेली जाते. आणि तो मित्रांनो व्ह्यू आपल्याला पुढे आहे आणि तो आपल्याला पाहायचा आहे. कारण मित्रांनो कोकणातील हे मार्लेश्वर मंदिर जे देवस्थान आहे ना, खूप पर्यटन लोक येत असतात. आणि आपल्या वाटेची पार्किंग बघा. आणि आज आहे रविवारची खूप गर्दी असणार आहे आणि त्या गर्दीचा मित्रांनो व्ह्यू पाहायला मिळणार आहे. आपण मंदिराच्या पायथ्याशी आहोत आणि ह्या दादांचं दुकान आहे. तर दादा नाव काय तुमचं? रुपेश तुकाराम शेळके. ओके, कुठले मारलचे? हो, महाराज. ओके, तर पाहू शकता. ताई तुझं नाव काय? साक्षी संतोष शेळके. ओके, तर मंडळी पाहू शकता इथे ओटी वगैरे घेऊ शकता. या ताईला ओळखू शकता त्या दादांना. जर तुम्ही सँडल किंवा बॅग वगैरे काय आणले असेल तर इथे ठेवू शकता. पावसाळ्याच्या दिवसातून रेनकोट वगैरे असतो तर इथे ठेवलात तरी चालेल. आणि ह्यांच्या इथून ओटी घेतली तरच ठेवून जा. कारण काही लोक असे असतात की वस्तू फक्त ठेवतात, काय घेत नाहीत. पण हे दादांचं शॉप आहे इथे म्हणजे प्रसादीचा. आणि आम्ही आता चाललो आहे वरती मंदिरामध्ये. तर मंदिरावरचा जो व्ह्यू आहे ना तो पाहायला मिळणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. तर इथे प्रवेशद्वार आहे, तिथून आपली एंट्री होणार आहे. तर पुढे
आपण दर्शनासाठी आलेलं आहे आणि मार्लेश्वर देवाचं दर्शनासाठी. आणि ही लाईन लागली आहे ना, खूप लाईन लागलेली आहे. आणि आज रविवार बोलल्यानंतर मित्रांनो गर्दी आहे आणि तो व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो लाईनीचा. तर लाईन खूप असल्यामुळे आपल्याला पुढे जाणं म्हणजे जर बघायला गेलं ना तर व्ह्यू पाहायचा आहे मार्लेश्वरचा. आणि व्ह्यू आता लाईनीचा आहे आणि अजून खूप सारे नजारा पाहायचा आहे. तर मंडळी ह्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारी गोष्टी पाहायला मिळणार आहे. दर्शनासाठी जायचं तर मित्रांनो हाच तो प्रवेशद्वार आहे. आणि आपल्याला इथे दर्शन घेतलं जातं. आणि आपले जे दर्शनासाठी चाललेलं आहे ते जे भक्त आले आहेत लांबून सातारा कराड या साईडनी भक्त इथे येत असतात मार्लेश्वरला. आणि ते व्ह्यू मित्रांनो इथे आतमध्ये दर्शन घेतलं जातं आणि पुढे पाहायला मिळतं. तर मंडळी आपलं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झालं आणि इकडे मित्रांनो जर बाहेर आलात ना तर बाहेरचा व्ह्यू पाहू शकता. एक नंबर आहे. कारण आज जे पर्यटन लोक खूप आलेले आहेत आणि जे मार्लेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि इकडे जो व्ह्यू पाहायला मिळतो ना एक नंबर आहे भानाडमध्ये. तर पाहू शकता पुढे.